आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीची तयारी आता पूर्ण वेगाने सुरू झाली आहे। मंगळवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात प्रशासनातर्फे प्रभागनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। या सोडतीमुळे मात्र अनेक राजकीय पक्षांची समीकरणे बदलली आहे। अनेक प्रमुख नेत्यांचे प्रभाग राखीव झाल्याने तिकीट वाटपावरून अंतर्गत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीचा काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांच्या राजकीय भविष्यावर थेट परिणाम झालाय। प्रभाग क्रमांक 31 मध्ये माजी उपमहापौर सतीश होले, माजी उपमहापौर छोटू भोयर आणि माजी नगरसेवक प्रशांत धवड यांच्यापैकी एकाची निवड करणं हे काँग्रेस समोर सर्वात मोठं आव्हान आहे। या प्रभागातील दोन्ही सर्वसाधारण जागा महिलांसाठी राखीव आहेत आणि एक अनुसूचित जातींसाठी आहे, ज्यामुळे जुन्या दावेदारांसाठी मार्ग कठीण झालाय। गेल्या निवडणुकीत या प्रभागातून भाजपचे 4ही उमेदवार विजयी झाले होते, परंतु आता सतीश होले आणि छोटू भोयर दोघेही काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत। प्रशांत धवड आणि योगेश तिवारी सारख्या नेत्यांना तिकिटासाठी इतर प्रभागांकडे धाव घ्यावी लागू शकते। प्रभाग क्रमांक 22 मधील राजकीय लढत देखील रंजक बनली आहे। येथे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष बाल्या बोरकर आमोरासमोर येण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे माजी महापौर नरेश गावंडे देखील या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत। गेल्या निवडणुकीत भाजपचे 3 आणि राष्ट्रवादीचा 1 उमेदवार विजयी झाला होता। आरक्षण सोडतीमुळे निर्माण झालेल्या नवीन समीकरणांमुळे सर्व प्रमुख पक्षांसाठी तिकीट वाटप प्रक्रिया आव्हानात्मक बनली आहे। कोणता पक्ष आपल्या असंतुष्ट कार्यकर्त्यांना शांत करण्यात यशस्वी होतो आणि कोणता पक्ष या राजकीय गणनेत कमी पडतो यावर सर्वांचं लक्ष लागलंय।